तर जयंत पाटलांचे समर्थक गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झालेत। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले जाते। पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी टायर पेटवत निषेध व्यक्त केला। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी अशी टीका केली होती आणि त्या विरोधात आता जयंत पाटील यांचे समर्थक दुसऱ्या दिवशी सुद्धा आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पडळकरांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी टायर सुद्धा पेटवला। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात महाविकास आघाडीने सुद्धा आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। आंदोलकांना ताब्यात घेताना झटापटीची ही घटना घडली। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हा रास्ता रोको दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेताना पोलीस आणि जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये झटापटीचा प्रकार घडला। जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ईश्वरपूर पेठ महामार्गावर जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी रस्त्यावरून हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला। यावेळी आंदोलकांना ताब्यात घेत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटीचा प्रकार घडला। त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। काल इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ 10,000 लोक आलेले होते। ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो। यशवंतराव चव्हाणांच्या रेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले, त्या आत्रेने सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकरवर ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला, त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे।